एका वयोवृद्ध माणसाला कोणीतरी विचारलं, आयुष्यातील सर्वात मोठं ओझं कोणतं? त्या वयोवृद्ध माणसाने दुःखाने उत्तर दिलं, भार न्यायला काहीही नसणं. मित्रांनो, प्रत्यक्ष अपयशापेक्षाही अपयशाची भीती वाईट असते. एखाद्याच्या बाबतीत सतत घडणारी अपयशे पचवणे यापेक्षा वाईट गोष्ट ही आहे की माणसं प्रयत्नच करत नाहीत, ती आधीच अपयश झालेली असतात. लहान मूल चालायला शिकतं तेव्हा सारखं पडतं, परंतु ते परत उठतं, कारण त्याच्या दृष्टीने ते पडणं म्हणजे अपयश नाही, कारण ते जर निराश झालं तर ते कधीच चालायला शिकणार नाही. भीतीपायी गुडघे टेकून जगण्यापेक्षा ताठ उभं राहून मरणाला सामोरं जाणं चांगलं. अशाच अपयशाकडून यशाकडे नेणाऱ्या आणि तुमचं आयुष्य बदलवून टाकणाऱ्या सक्सेस स्टोरीज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, एवढीच अपेक्षा. वॉल्ट डिझनी. मिकी माऊसला कोण ओळखत नाही? मिकी माऊसला पूर्ण विश्वात लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळेच ओळखतात. याचे निर्माते वॉल्ट डिझनी यांनी सेनामध्ये प्रवेश घेण्यासाठी पुष्कळदा प्रयत्न केले आणि त्यासाठी कमी वयात त्यांनी शाळाही सोडली. त्यानंतर त्यांनी एक लाफोग्राम स्टुडिओ सुरू केला, जो अयशस्वी झाला आणि त्यामुळे ते पूर्णतः कर्जबाजारी झाले. त्यानंतर त्यांनी एक पत्रकारिता जॉईन केली, परंतु तिथूनही त्यांना पुरेसे स्किल्स नसल्याकारणाने हकलावून दिले. यानंतर वॉल्ट डिझनीने कठीण परिश्रम आणि स्वतःवर विश्वास ठेवून डिझनी नावाचा स्टुडिओ उभा केला. त्यांनी एका स्पीचमध्ये सांगितले होते की तुम्ही फार वेळापर्यंत मागे वळून पाहत नाही, तुम्ही पुढे चालत राहता आणि नवीन दरवाजे आपोआप खुलू लागतात नवीन गोष्टी करण्यासाठी, कारण तुम्ही जिज्ञासू असता आणि हीच जिज्ञासा तुम्हाला नवीन रस्ते शोधण्यासाठी पुढे नेते. स्टीव्हन स्पीलबर्ग. स्टीव्हन स्पीलबर्ग यांना आत्तापर्यंतचे सगळ्यात प्रभावशाली निर्माते मानले जाते. त्यांनी कित्येक वर्ल्ड फेमस सिनेमे दिले आहेत, पण तुम्हाला माहीत आहे का की ते शाळेत असताना खूप खराब विद्यार्थी होते, ज्यांनी त्यांना दक्षिणी कॅलिफोर्निया विश्वविद्यालयामधून 3 वेळा काढून टाकले होते. तेव्हा जे कॉलेजमध्ये होते त्यांची नजर युनिव्हर्सलच्या अधिकाऱ्यांवर पडली, ज्यांनी 1969मध्ये त्यांना एका टेलिव्हिजनमध्ये निर्देशकच्या रूपाने जॉईन केले. स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी आपल्या एका स्पीचमध्ये सांगितले होते, भलेही मी म्हातारा होऊ, पण मी जे करतो ते कधीच म्हातारं नाही होऊ शकत, कारण तेच मला माझ्या ध्येयाकडे नेण्यासाठी उपाशी ठेवते. आजपर्यंत स्पीलबर्ग यांनी 51 चित्रपट यांचे निर्देशन केले आहे आणि त्यांना 3 ऑस्करसुद्धा सन्मानित केले गेले आहे. बिल गेट्स. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजेच बिल गेट्स यांना कोण नाही ओळखत, पण तुम्हाला माहीत आहे का की ते हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ड्रॉपआउट झाले होते. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ट्रॅफोडेटा नावाच्या एका बिझनेसने केली, जी पूर्णतः अयशस्वी राहिली. कम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये त्यांच्या जिद्दीने आणि स्किलने त्यांनी प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीला मायक्रोसॉफ्टमध्ये बदलवून टाकले. बिल गेट्स यांनी वयाच्या 31व्या वर्षीच जगातल्या सगळ्यात कमी वयाचे अरबपती बनण्याचे धाडस करून दाखवले. त्यांच्या एका भाषणात त्यांनी म्हटले होते की जिंकण्याचा आनंद साजरा करणे ठीक आहे, पण हारण्याच्या दुःखातून काहीतरी शिकणे आणि ते बदलणे हे खूप महत्त्वाचे आहे. J.K. राऊलिंग. फेमस हॅरी पॉटर नॉवेलचे रायटर J.K. राऊलिंग यांनी हार्वर्डमध्ये आपल्या भाषणात म्हटले होते, मी एक असंख्य प्रकारे अयशस्वी राहिले. माझे लग्न कमी वयात झाले होते, जे फार काळ टिकले नाही. मी बेरोजगार होते. माझ्या कुटुंबावर गरिबीचे सावट होते. त्या म्हणाल्या, अपयशातून मजबूतीने आणि दृढ निश्चयाने बाहेर पडणे ही त्यांच्या यशाची शिदोरी होती आणि असंख्य अपयशांना सामोरे जात त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून हार न मानता संपूर्ण विश्वामध्ये त्यांचा यशाची यशोगाथा लिहिली आणि हॅरी पॉटरसारखी नॉवेल लिहून आपले नाव अजरामर केले. अल्बर्ट आइन्स्टाईन. आइन्स्टाईन शब्द हा आजच्या काळात एक जिनियसचा आविष्कार झालेला आहे. रिलेटिव्हिटी, द स्पेशल अँड दी जनरल थिअरी याचे जनक स्वयंभूत अल्बर्ट आइन्स्टाईन हे 9 वर्षाचे असेपर्यंत बोलू शकत नव्हते. त्यांच्या विद्रोही स्वभावामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. तरीही त्यांचे अपयश त्यांना 1921मध्ये भौतिकी नोबेल पुरस्कार जिंकण्यास रोखू शकले नाही. त्यांचे मानणे होते की अपयशाच्या वाटेला नेहमीच अडचणी येतात, ज्या पार कराव्याच लागतात. ते एकदा म्हणाले होते, मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यात माझ्या बौद्धिक क्षमतेच्या फक्त 25% क्षमताच वापरली. मित्रांनो, अपयशाने आपण सर्वच निराश होतो. काही प्रयत्नांमध्ये यश न मिळणं म्हणजेच अपयश अशी आपली मानसिकता झाली आहे. पण सत्य हे आहे की आपण प्रयत्न करणेच थांबवतो आणि तेव्हाच आपण अपयशी होतो.
यश म्हणजे संकटे, पडझडींपासून मुक्त जगणे नव्हे, तर यश म्हणजे चुकांवरून चालत जाणे आणि पुढच्या टप्प्याची वाट पाहत तुमचे प्रयत्न वाया गेलेल्या प्रत्येक टप्प्याच्या पलीकडे जाणे. मंजिल मजबूर हो मिलने को तुझसे, कोशिश इतनी शिद्दत से कर, कोशिश इतनी शिद्दत से कर.